हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे छोट्या आकाराचं गुलाबाचं फूल कसं बनवायचं ते दाखवणार आहे। इथे मी छोटासा बुके बनवून घेतलेला आहे। खूप सुंदर असं हे फूल झालेलं आहे। याआधीसुद्धा मी 2 गुलाबाच्या फुलांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते मोठ्या साईजचे फूल आहेत। ही सर्वात छोटी साईज मी बनवलेली आहे। नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। इथे मी हे 2 रंग घेतलेले आहेत, लाल आणि हिरवा। ही अशी बारीक तार मिळते, ती तार लागेल आपल्याला थोडीशी। इथे मी बुके स्टिक घेतलेली आहे, 10 नंबरची सुई वापरणार आहे। कात्री लागेल आणि ग्लू गन लागेल। एवढ्या साहित्यात आपलं हे सुंदर असं फूल तयार होणार आहे। बुके बनवायचं असतील तर तुम्हाला हा पेपर सुद्धा लागेल, लेस लागणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला इथे स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि इथे चेन तयार करायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इथे मी 32 चेन तयार करून घेते। इथे मी या 32 चेन तयार करून घेतल्या आणि पहिली चेन स्किप करायची, सोडून द्यायची आणि 2 नंबरच्या चेनवर आपल्याला इथे मुकाखांब करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक मुकाखांब करून घ्यायचा आहे। इथे मी हे प्रत्येक चेनवर एक एक मुकेखांब करून घेतलेले आहेत। 31 मुकेखांब आपले तयार झालेले आहेत। इथे 1 2 चेन, हा 2 चेनचा एक खांब आणि तिथेच त्याच चेनमध्ये आणखी आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे। एक खांब आणि तिथेच दुसरा खांब। एकूण आपण इथे 3 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर एक चेन सोडायची, स्किप करायची आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक खांब तयार करायचा आहे। 1 2 आणि तिथेच आणखी एक 3। सुरुवातीला 2 चेन आणि 2 खांब केले, हे 3 खांब। एक चेन सोडून आपण 3 खांब तयार केलेले आहेत। त्यानंतर पुन्हा एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर आपल्याला 3 खांब एकत्र करून घ्यायचे आहेत। 2 3 त्यानंतर पुन्हा एक चेन सोडून द्यायची आणि पुढच्या चेनवर खांब तयार करायचा आहे, 3 खांब। खालच्या बाजूने एक चेन सोडायची आणि आपल्याला एका चेनवर एकत्र 3 खांब असा हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। इथे मी हे 3 असे खांब 15 ठिकाणी करून घेतलेले आहेत आणि इथे शेवटच्या चेनवर एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर इथे एकत्र 3, म्हणजे एकूण आपले इथे 16 ठिकाणी 3 असे खांब झालेले आहेत। त्यानंतर एक चेन घ्यायची आणि टर्न करून घ्यायचं आणि प्रत्येक खांबावर इथे आपल्याला एक एक किंवा इथे ज्या चेन दिसत आहेत तिथे आपल्याला एक एक चेन तयार करून घ्यायची आहे, मुकेखांब करून घ्यायचे आहेत। एक चेन तयार केली आणि पहिल्याच खांबावर आपण इथे एक मुकाखांब करून घेतला। इथे जेवढे खांब आहेत किंवा जेवढ्या चेन आहेत त्या प्रत्येक चेनवर आपल्याला इथे एक एक मुकाखांब करून घ्यायचा आहे। तर मी शेवटपर्यंत करून घेते। इथे हा राऊंड मी पूर्ण करून घेतला। प्रत्येक चेनवर इथे आपण एक एक मुकेखांब करून घेतले। 48 मुकेखांब तयार झाले इथे। त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि टर्न करून घ्यायचं आणि त्याच चेनवर आपल्याला इथे खांब तयार करायचा आहे, 1 आणि तिथेच आणखी एक खांब। त्यानंतर पुढच्या चेनवर एक खांब करायचा आहे। सुरुवातीला आपण इथे 2 चेन तयार केल्या, त्यानंतर तिथेच आपण 2 खांब तयार केले आणि पुढच्या चेनवर एक खांब तयार केला आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या चेनवर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। एक कळी आपली तयार झाली, पाकळी सॉरी। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक खांब करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या चेनवर एकत्र 2 खांब करायचे आहेत।
पहिल्या चेनवर एक खांब, पुढच्या चेनवर आपण इथे 2 खांब तयार केले आणि त्यानंतर पुन्हा 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 5 खांब तयार केले. त्यानंतर पुढच्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि पुन्हा एक चेन तयार करून पुढे एक खांब. पहिल्या चेनमध्ये आपण इथे एक खांब करणार आहोत. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेनमध्ये एकत्र 2-2 खांब, म्हणजे एका पाकळीला आपण 5 खांब करून घेणार आहोत. पाच खांब तयार झाल्यानंतर पुढच्या चेनवर स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन तयार करायची आणि पुढच्या चेनमध्ये खांब तयार करायचा. एक खांब, 2 खांब, पुढच्या चेनवर सुद्धा 2 खांब, स्लिप स्टिच. अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण पाकळ्या तयार करून घेते. इथे आपल्या या पूर्ण पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. 12 पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि शेवटी इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची आहे. इथे मी ही हिरव्या रंगाची लोकर घेतली. मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आणि इथे आपल्याला मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. एक चेन तयार करायची. हा धागा थोडासा असा ओढून घेऊ. त्यानंतर इथे आपल्याला 5 मुके खांब करून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. आपण हा देठाचा भाग बनवून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला एक पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. एक चेन तयार करायची आणि तिथेच एकत्र 2 मुके खांब. पहिल्या राऊंडला आपण 5 मुके खांब केले. इथे आपण 10 मुके खांब करून घेणार आहोत. 2, पुढच्या चेनवर 1, 2, 4, 5, 6, 7, 8, शेवटच्या चेनवर 9, 10. इथे आपला हा राऊंड पूर्ण झाला आणि 10 मुके खांब इथे करून घेतले. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 चेन तयार केल्या. एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब करायचा आणि बाकी चेनवर आपल्याला इथे अर्धे खांब करून घ्यायचे आहेत. 1, 2, 3 मुके खांब केले. एक खालच्या बाजूचा जो एक मुका खांब आहे तो सोडून द्यायचा आणि पुढच्या चेनवर आपल्याला इथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे. हे झालं आपलं एक भाग तयार. चांदणीचा आकार करायचा आहे आपल्याला इथे. 1, 2, 3, 4, 5, 6. एक चेन सोडायची. पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब आणि बाकी चेनवर आपल्याला इथे अर्धे खांब करून घ्यायचे आहेत. 2, 3. त्यानंतर एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर इथे एक मुका खांब तयार करून घ्यायचं आहे. तर हे मी 2 भाग तयार करून घेतले. आणखी हे राऊंड मी पूर्ण करून घेते. इथे मी हे 5 चांदणीच्या आकाराचे हे असे पान बनवून घेतलेले आहेत. म्हणजे आपला देठाकडचा भाग तयार झाला आणि शेवटी इथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा. एक चेन तयार करायची आणि थोडासा धागा ठेवून कट करून घ्यायचं आणि जिथे आपण हा पहिलं पान जिथे तयार केलं तिथून आपण हे मागच्या बाजूने ओढून घेणार आहोत आणि मॅजिक रिंग आणि याची एक गाठ बांधून घेऊन हा धागा कट करून घेणार आहोत. इथे मी हा चांदणीचा आकार तयार करून घेतलेला आहे.
इथे मी हिरव्या रंगाची लोकर घेतली. स्लिप नॉट तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण हा पानाचा आकार बनवणार आहोत. त्यासाठी 1 2 3 4 5 6 7 7 चेन तयार करून घेतल्या इथे. आणि अशी बारीक अशी तार मिळते, या आधी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. ही तार आपल्याला यात जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने, आणि इथे अशी फोल्ड करून घ्यायची. आणि या तारेसोबत आपल्याला इथे पान तयार करून घ्यायचं आहे. एक चेन सोडून दिली सुरुवातीची आणि दुसऱ्या चेनवर इथे एक मुका खांब करून घेतला. त्यानंतर पुढच्या चेनवर इथे एक अर्धा खांब करायचा आहे, तिन्ही लूप एकत्र. त्यानंतर एक खांब करायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला एक अर्धा खांब करून घ्यायचा आणि एक मुका खांब करायचा आहे. शेवटच्या चेनवर इथे आपल्याला एकत्र 3 मुके खांब करायचे आहेत. एक, दोन, 3. हे झालं आपलं अर्ध पान तयार. इथे आपल्याला आता पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने पान तयार करून घ्यायचं आहे. आपण शेवटच्या चेनवर इथे 3 मुके खांब करून घेतले. त्यानंतरची जी चेन आहे तिथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. जसं या बाजूने आपण करून घेतलं तशाच पद्धतीने या बाजूने सुद्धा करायचं आहे. त्यानंतर पुढच्या चेनवर इथे अर्धा खांब करायचा. त्याच्यानंतर पुढच्या चेनवर इथे एक खांब तयार करून घ्यायचा आहे. खांब केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे अर्धा खांब करायचा आणि शेवटच्या चेनवर एक मुका खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला सुरुवात जी आपण केलेली आहे तिथे एक स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक चेन तयार करून थोडासा धागा असा सोडून द्यायचा, थोडा जास्त ठेवायचा. इथे आपल्याला जेव्हा आपण फूल तयार करू जोडताना किंवा देठाचा भाग बनवताना आपल्याला इथे हे झालं सुंदर असं पान तयार. इथे आपल्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे. मागच्या बाजूची लोकर कट करून घ्यायची. आणि सुंदर असं हे पान तयार झालं. असंच आणखी एक पान तयार करून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने व्यवस्थित असं गुंडाळून घ्यायचं आहे हा धागा. हे आपण फुलासाठी तयार करून घेतलं. मी इथे बुकेची स्टिक घेतलेली आहे. 2 छोटे पान बनवलेले आणि हे आपण स्टारच्या आकाराचं देठाचा भाग लावणार आहोत. तर हे फूल बनवताना ही उलटी बाजू लाईट कलरची दिसते आणि सरळ जी बाजू आहे ती डार्क कलरची आहे. तर आपल्याला उलट बाजूने याला असं ग्लूगनने मी इथे असं फोल्ड करून घेणार आहे. तुमच्याकडे ग्लूगन नसेल तर ग्लू वापरला तरीही चालेल. आणि मी इथे ही टूथपिक वापरत आहे, थोडी मोठ्या साईजची आहे, किंवा तार वापरली तरीही चालेल. अशा पद्धतीने थोडं थोडं रोल करत थोड्या थोड्या अंतरावर असा थोडा थोडा ग्लू खालच्या बाजूने लावून घ्यायचा आहे.
पाकळी ही वरची अशी इथे जर मी ही स्टिक वापरली आहे, लाकडाची आहे ही, तर बुके बनवायचं असेल तर ही सोपी जाते आणि छानही दिसेल. अशा पद्धतीने मी ही पूर्ण फूल चिकटवून घेतलं. इथे हा जो चांदणीचा आकार आपण बनवला आहे देठाकडचा भाग, तर इथे आपण काय करणार, उलट्या बाजूने मध्यभागी म्हणजे जिथे आपण मॅजिक रिंग बनवली तिथे सुई टाकून हा हिरव्या रंगाचा धागा असा वरच्या बाजूने ओढून घ्यायचा आणि इथे एक आपण गाठ बांधून घेणार आहोत. गाठ बांधली म्हणजे हे असं टाईट होऊन जाईल. इथे सिंगल गाठ बांधली मी इथे गाठ बांधून घेते. इथे मी गाठ बांधून घेतली, 2 गाठ घेतल्या इथे, आणि जिथे आपण हे मॅजिक रिंग बनवली आहे तिथे वरच्या बाजूने हे असं इथे आणखी खालच्या बाजूने थोडा थोडा ग्लू लावून घ्यायचा आणि हे असं चिकटवून घ्यायचं. हे फूल व्यवस्थित दिसेल असं. इथे सुद्धा आपण वरच्या बाजूला या पानांच्या तिथे सुद्धा आपण थोडा थोडा ग्लू लावून घेऊया, म्हणजे हे फुलाला असं लावलं तर आणखी छान दिसेल. अशा पद्धतीने बाकी पाकळ्या सुद्धा लावून घेते. अशा पद्धतीने हे फूल मी जोडून घेतलं, चिकटवून घेतलं. त्यानंतर हे जे आपण धागा ठेवला होता तो असा व्यवस्थित इथे पॅक करून घ्यायचा आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे तारेला कसं गुंडाळायचं ते दाखवलं होतं. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. आणि थोड्याशा अंतरावर इथे आपल्याला एक पान लावून घ्यायचं आहे. हे असं थोडंसं आणखी खाली लावूयात. तुम्हाला पान हवं असेल तर सिंगल लावा किंवा 2 पान लावले तरीही छान दिसणार आहे. ते थोडंसं जास्त पॅक करून घ्यायचं म्हणजे हे पान आपलं निघणार नाही. आणि अशाच पद्धतीने हे थोडंसं खाली आपण दुसरं पान लावून घेऊयात, किंवा सिंगल पान लावलं तरीही खूप सुंदर दिसतं हे फूल. इथे असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. पण आपल्याला हे नंतर सेट करून घेता येतात कारण आपण यात तार लावलेली आहे. तर मी हे शेवटपर्यंत इथे पॅक करून घेते. इथपर्यंत मी पॅक करून घेतलं. थोडासा असा धागा फोल्ड करायचा आणि इथूनच आपण पुन्हा याला असं पॅक करून घेणार आहोत. धागा कट करून घ्यायचा आणि हे जे छोटं असं आपण धागा ठेवला त्यात टाकून इथे गाठ बांधून घेणार आहोत. इथे आपलं हे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे.
खूप सुंदर दिसत आहे. नक्की बनवून पहा. इथे मी नंतर हे थोडेसे असे दोरे दोरे दिसतात याचे, तर हे मी लायटरनी थोडे थोडे जाळून घेणार आहे. आणखी छान दिसेल हे फूल. नक्की बनवून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला. याचा मी छोटासा एक बुके बनवून दाखवणार आहे, छोटा व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि नक्की बनवून पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.